विपणन या मार्केटिंग या विषयाच्या पुढच्या भागात स्वागत करते। आज आपण BCOE 141 यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग या शृंखलेमधली तिसऱ्या नंबरची पुस्तिका ही अभ्यासणार आहोत। आता ह्या पुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या किंवा ह्या विषयामध्ये म्हणता येईल वेगवेगळ्या मार्केटिंगच्या किंवा विपणनाच्या संकल्पना ज्या आपण अभ्यासलेल्या आहेत त्यामधली सगळ्यात महत्त्वाची असं म्हणता येईल ती आहे आजची पुस्तिका। कारण आजची पुस्तिका ज्याला समजली तो व्यवसाय नक्की यशस्वी होईल असं जरूर म्हणता येईल। आता तुम्ही विचाराल की का असं का बरं म्हणताय? आजची पुस्तिका आहे ती किंमत या विषयावर म्हणजेच प्राइसिंग या विषयावर। आता जेव्हा आपण प्राइसिंग असं म्हणतो तेव्हा प्राइसिंग असं म्हणतो ना, म्हणजे किंमत किती बरं असेल? गुड क्वेश्चन। खरंच हा एक खूप चांगला प्रश्न आहे। कारण जेव्हा आपण किंमत असं म्हणतो त्या किमतीच्या मागच्या खूप साऱ्या संकल्पना आज आपल्याला या पुस्तिकेमध्ये अभ्यासायच्या आहेत। किंमत ही बदलते, मग ती वस्तूची असू दे सेवेची असू दे, ती तिच्या उद्दिष्टांमुळे, विविध घटकांमुळे, आजूबाजूच्या वातावरणातील फरकांमुळे। आणि म्हणूनच किंमत ही जर आपल्याला समजली किंवा किंमत कशी ठरवावी हे जर आपल्याला संपूर्ण समजलं किंवा लक्षात घेता आलं तर निश्चितच त्याचा फार मोठा फायदा आपल्या व्यवसायाला नक्की होत असतो। बटाव म्हणजे डिस्काउंट्स, वेगवेगळ्या सवलती म्हणजे अलाउन्सेस किंवा भत्ते, या सगळ्याची चर्चा इथे अनिवार्यच ठरेल। त्याचप्रमाणे लीगल आस्पेक्ट्स किंवा रेग्युलेशन्स ज्याला म्हणतो आपण, असे सगळे लीगल आस्पेक्ट्स किंवा त्याच्याबद्दलचे जे नियम आहेत, कायद्यातील तरतुदी आहेत, या तरतुदी आपल्याला या पुस्तिकेमध्ये अभ्यासाला नक्की मिळतात। चला तर मग आजच्या या भागाची सुरुवात करूया। आज बोललो आहोत आपण प्राइसिंग या विषयावर आणि प्राइसिंग मध्येही तीन वेगवेगळ्या किंवा किंमत, उत्पादनाची किंमत याबद्दल जास्त चर्चा करणार आहोत। आणि यामध्ये आपण 8व्या नंबरच्या धड्यामध्ये त्याच्या संकल्पना, उद्दिष्ट, पद्धती या वाचणार आहोत किंवा बघणार आहोत, शिकणार आहोत। त्याच्या पुढच्या भागामध्ये जसं मी म्हटलं वटाव आणि भत्ता किंवा सवलती यांचा थोडासा विचार आपण करूया आणि मग आपण कायदेशीर तरतुदींचा, बाबींचा किंवा वेगवेगळे जे ऍक्ट्स आहेत किमतीच्या संदर्भातले त्याबद्दलची थोडी चर्चा इथे नक्की करूया। सुरुवातीला मी असं म्हणेन की जेव्हा आपण किंमत वस्तूची असं म्हणतो किंवा वस्तूची असू दे सेवेची असू दे, हा एकच पी म्हणजे प्राइस हा असा आहे की जो प्रॉफिट म्हणजे नफा निर्मिती करतो। बघा, म्हणजे आपण आतापर्यंत विपणन मिश्रणाच्या संकल्पनेमध्ये 4 वस्तूंसाठी पी वापरले: प्रोडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन। जेराम मॅककार्थींनी दिलेले 4 विपणन मिश्रणाचे पी आपण मागच्या वेळीच अभ्यासाला सुरुवात केलेली होती आणि त्यातला एक पी आपण प्रोडक्टचा मागच्या वेळी पूर्णही केला होता। आजच्या या पी प्राइसिंग मध्ये मी तुम्हाला नक्की एकच पी आहे। म्हणजे 4 वस्तूंच्या संदर्भात, परंतु सेवेच्या संदर्भात आपण बघितलं होतं की आणखी 3 म्हणजे पीपल, प्रोसेस आणि फिजिकल एव्हिडन्स, हे आणखी 3 पी याच्यात सेवेच्या संदर्भातल्या विपणनामध्ये समाविष्ट होत असतात। परंतु जेव्हा आपण म्हणतो पी म्हणजे प्राइस किंवा किंमत, तेव्हा खरं तर हा एकच पी असा आहे जो नफा निर्मिती करतो किंवा नफ्याकडे आपल्या व्यवसायाची वाटचाल सुरळीत करतो। मात्र बाकी सगळे पी जर बघितले तर ते आपल्याला कॉस्ट क्रिएट करतात, म्हणजेच आपल्याला खर्चात पाडतात। मग ते प्रोडक्ट असू दे, प्लेस असू दे, प्रमोशन असू दे, म्हणजे बाकी सर्व ज्या कल्पना आहेत विपणन मिश्रणाच्या, उत्पादन असू दे किंवा त्याचं वितरण असू दे किंवा अगदी इतर सगळे भागीदार, सहभागी किंवा ज्याला म्हणता येईल आपले कर्मचारी आहेत, आपले पुरवठादार आहेत, या सगळ्यांमुळे आपल्याला फक्त खर्चात पडायला होतं। मात्र हा पी जो आहे प्राइस, ह्याच्यामुळे मात्र आपल्या उत्पन्नात वृद्धी तर होतेच, परंतु प्रॉफिट किंवा नफ्याकडे घेऊन जाणारी ही संकल्पना आहे असं म्हटलं जातं। म्हणजे हा एकच पी आहे बरं का, जो आपल्याला कायम लक्षात ठेवायला लागतो। आता जिथे आपण असं म्हणतोय की लिस्ट किंवा ही ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत की
आपण फक्त किंमत असं जरी म्हणलं तरी किमतीची संकल्पना वस्तूच्या बाबतीत रुपयात जेव्हा आपण मोजतो संज्ञा. आता इथे जेव्हा मी संकल्पना म्हणतेय तेव्हा संकल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत आणि संज्ञा ह्या वेगवेगळ्या आहेत. आधी आपण विचार करूया संज्ञांचा. म्हणजे आपण काय काय बरं म्हणतो, काय काय नावं ठेवतो म्हणता येणार नाही, काय काय नावं देतो आपण किंमत ह्या प्रकारामध्ये मोडणाऱ्या सगळ्या पद्धतीचा. जर तो विमा असेल तर विमाचा आपण हप्ता भरतो, जर बँक असेल तर बँकेचा व्याजदर असतो, शाळेत जाण्यासाठी आपल्याला फी द्यावी लागते, वर्गणी द्यावी लागते कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाचा किंवा संघटनेचा सभासद होण्यासाठी, तिकीट दर असतो नाटक किंवा सिनेमा बघण्यासाठी किंवा एखाद्या छानशा अम्युजमेंट पार्क मध्ये प्रवेश घेण्यासाठी, म्हणजे प्रवेश फी असू शकते, किंवा एखाद्या सुंदर अशा नॅचरल काय म्हणता येईल एखाद्या इकोसिस्टीमचा भाग होण्यासाठी किंवा जाण्यासाठी तिथे किंवा फिरायला जाण्यासाठी, किंवा एखादी वर्ल्ड हेरिटेज साईट असेल म्हणजे अतिशय जागतिक ऐतिहासिक महत्वाच्या जर एखाद्या ठिकाणाला तुम्ही भेट देत असाल तर तिथली आपल्याला प्रवेश फी द्यावी लागते, त्यातला आणखीन एखादा कर द्यावा लागतो. कित्येक ठिकाणी आजकाल पर्यावरण कर, जसं महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, अशा ठिकाणी आपल्याला पर्यावरण कर सुद्धा द्यावा लागतो, किंवा टोल असतो. म्हणजे टॅक्स हा कर तर आहेच, पण शिवाय आपण टोलही रस्त्यावर भरत असतो, किंवा कामाचा आपल्याला जो मोबदला मिळतो तो, प्रवासाचं जे आपण भाडं देतो म्हणजे फेअर, तो ते भाडं किंवा घराचं भाडं असू दे ते भाडं, या सगळ्याला वीजपट्टी, पाणीपट्टी, या सगळ्या खरं म्हणजे बघायला झाला तर ह्या किमतीच्या संकल्पना आहेत. म्हणजे वस्तू असेल तर त्याची किंमत असते, मात्र जर त्याची सर्व्हिस असेल किंवा ज्याला म्हणतात सेवा असेल तर त्याच्या संकल्पना किंवा संज्ञा या जरा थोड्याशा फरक पडतात आपल्या शब्दांमध्ये. आता जर पुढचा भाग बघायचा झाला तर खरं म्हणजे आपण फक्त किंमत पैशात मोजतो का हो? नाही, तर उत्पादनाची किंवा सेवेची, खरं तर फक्त सेवेची जर असं म्हणलं ना तरी तुम्ही माझ्याशी अगदी सहमत व्हाल की सेवेची जी कल्पना आहे ना त्यामध्ये सेवेसाठी आपण विशिष्ट मोबदला तर देतोच. म्हणजे बघा, विमा असेल तर त्याचा हप्ता भरतो, बँक असेल तर त्याचा व्याजदर भरतो, शाळा असेल तर फी पण भरतो. मात्र तुम्ही लक्षात घ्या, त्याचं मूल्य आणि त्याची किंमत हा जो सगळ्यात मोठा भाग आहे तो इथे आपल्याला मनापासून शिकवणं किंवा शिकता येणं हे गरजेचं आहे, किंवा शिकावा लागतो असं मला म्हणता येईल. काय असतं ना, जेव्हा एखादी सेवा पुरवली जाते तेव्हा त्या सेवेचं मूल्य हे निर्धारित करतं त्याच्या किमतीला. म्हणजे एखादा सामान्य डॉक्टर असतो ज्याला म्हणता येईल अगदी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तो सुविधा उपयोग करून देतो, उपलब्ध करून देतो. मात्र जर तुम्ही बघितलं की एखादा तो विशेषज्ञ असेल तर त्याच्या सेवेचं जे मूल्य आहे ते आपोआप वाढत जातं, आणि ज्याला व्हॅल्यू फॉर मनी म्हणतात की अतिशय जास्त पैसे देऊन सुद्धा लोक तयार असतात अशा तज्ञाचा सल्ला घेण्यासाठी. अगदी 2 मिनिटाचा जरी सल्ला त्यांचा मिळाला तरी सुद्धा हजारो रुपये खर्च करून पेशंट किंवा रुग्ण अशा मोठ्या डॉक्टरचा किंवा तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी उत्सुक असतो, कारण त्या पैशाचा मोबदला हा व्हॅल्यू फॉर मनी किंवा त्याचं मूल्य हे आपल्याला प्रमाणित करत असतो. आता दुसरा जो भाग असतो ना, ज्या संकल्पना आहेत किमतीच्या, त्याच्यातला दुसरा भाग आहे तो आहे वेळेचा. म्हणजे आपण एखादी सेवा जर आपल्या सोयीसाठी वापरत असू आणि त्यामुळे आपला वेळ वाचणार असेल तर कित्येक वेळा कस्टमर किंवा ग्राहक हे जास्त पैसे देण्यासाठी पुढे मागे बघत नाहीत. आता बघा आपलंच घ्या, जर आपण प्रवास करत असू तर रेल्वेने 2 दिवस लागतात अशा ठिकाणी जर थोडेसे जास्त पैसे देऊन आपण विमानाने 2 तासात पोहोचत असू तर आपल्यापैकी कितीतरी जण विमान प्रवास हा निश्चितच जास्त प्राथमिकतेने त्याचा उपयोग करतील. म्हणजेच वेळ वाचवण्यासाठी जर सेवेचा उपयोग केला गेलेला असेल तर तिथे त्याची किंमत ही नक्की बदलू शकते. आता यामध्ये दुसराही भाग असा आहे की काही ठिकाणी सेवा वेळ तर वाचवतात पण किंमत तर अगदी कमी ठेवतात. म्हणजे आता जर मेट्रो रेल्वे असेल तर किंमत ही कमी सुद्धा असू शकते. अर्थात त्याची जर मेट्रोची किंमत जर लोकलच्या तिकिटापेक्षा जर तुम्ही त्याच्याविषयी जर त्याची
तुलना केली तर निश्चितच मेट्रोचं तिकीट हे जास्त असू शकतं. तर त्यामुळे ज्यामुळे वेळ वाचणार आहे अशा एखाद्या सेवेचं मूल्य किंवा त्याची किंमत ही वाचणाऱ्या वेळेचा भाग किंवा त्याची किंमत म्हणून हे तपासलं जातं. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आहे ऍक्सेसिबिलिटी किंवा आपल्याला किती लवकर ती सेवा उपलब्ध होईल याचा. म्हणजे उपलब्धतेवर सेवेच्या किंवा वस्तूच्या ऍक्सेसिबिलिटी ज्याला म्हणता येईल त्याच्यावरही किंमत बदलू शकते. आता बघा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा देवाचं दर्शन लवकर मिळावं म्हणून व्हीआयपी एंट्री असते. बघा हा एक सेवेचाच भाग झाला. आपण जास्त रुपयाचं तिकीट काढलं किंवा आपल्याला जास्त प्रवेश फी देता आली तर आपण ती देऊन पटकन वेळ वाचवून लवकरात लवकर ते दर्शन कसं मिळेल अशी थोडीशी चर्चा करून त्याचा तो मार्ग अनुसरत असतो. आता याचा आणखीन एक भाग असतो तो असतो एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाचा. आता हा अनुभव म्हणजे सेवा म्हणजे जो एक अनुभव असतो तो अनुभव आपल्याला किती मौल्यवान वाटतोय त्याच्यावरही त्याची किंमत ही ठरत असते. बघा म्हणजे एखाद्या साध्या चहाच्या छोट्याशा स्टॉलवर किंवा टपरीवर आपण चहा प्यायला तर तो मिळणारा अनुभव आणि साधारण तसाच मिळणारा चहा कधी कधी तशी चवही असणारा तशीच अगदी त्याच्याचे प्रकार असणारा चहा मात्र एखाद्या अतिशय मोठ्या आरामदायी अशा रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जर आपण प्यायला तर त्या आजूबाजूच्या वातावरणाची किंवा त्या अनुभवासाठी आपण जी किंमत देतो त्याच्यामध्येही फरक पडण्याचे फार मोठे चान्सेस असतात किंवा ज्याला शक्यता असते असं म्हणतात. तर याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर प्राथमिकता जी असते आपली त्याच्यावरही किंमत ही बदलत असते. म्हणजे एखाद्या जरा हॉस्पिटलचं किंवा रुग्णालयाचं आपण उदाहरण घेतलं इथे तर रुग्णालयात एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीला प्रायोरिटीने किंवा प्राथमिकतेने उपचार देणं हे गरजेचं असतं. एखाद्या रुग्णाला अत्यंत तातडीच्या उपचारांची जर गरज असेल तर त्याला लागणारी किंवा त्या उपचारांना लागणारी किंमत ही जास्त किंवा त्याच्याबद्दलचा मोबदला हॉस्पिटलमध्ये रुग्णाची बिलिंगची पद्धत आणि फी ही जास्त असू शकते कारण ती प्रायोरिटी बेसिसवर किंवा ज्याला म्हणतात प्राथमिकतेने दिली गेलेली असते. म्हणजेच यावर काम करणारे घटक बघा किती जास्त आहेत. आपण ज्याला म्हणलं की व्हॅल्यू फॉर मनी आहे म्हणजे त्याचं मूल्य त्या सेवेचं मूल्य हे ठरवतं त्याची किंमत किती असेल आणि त्या किमतीला आपण काय म्हणायचं म्हणजे हप्ता म्हणायचं फी म्हणायचं दर म्हणायचं भाडे म्हणायचं का आणखीन काही म्हणायचं टोल कर किंवा आणखीन काही. तर या सगळ्या गोष्टी त्याच्या नावात आणि त्याच्यावर काम करणाऱ्या घटकांमध्ये किंवा घटकांवर अवलंबून असतात. अजून त्याच्या पुढचा भाग बघायचा झाला तर ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला वागणूक कशी मिळते त्याच्यावरही त्याची किंमत ही अवलंबून असते असं म्हणता येईल. खरं म्हणजे सेवा क्षेत्रात वागणूक आणि अनुभव या दोन गोष्टींवर किंमत ठरत असते सेवेची. जर अतिशय व्हीआयपी अतिशय उच्च दर्जाची अति उच्च अशा पद्धतीची वागणूक आपल्याला अपेक्षित असेल तर निश्चितच त्याची किंमत ही आपल्याला जास्त भरावी लागेल. किंवा एखादा असा अनुभव जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याची आठवण येऊन सुद्धा तुम्हाला आनंद निर्माण होईल अशा पद्धतीची सेवा जर आपण अनुभवत असाल तर निश्चितच त्याच्याबद्दल देण्यात येणारी किंमत किंवा त्याचा मोबदला हा जास्त असू शकतो. म्हणजे असं म्हणतात खरं म्हणजे रॉबर्ट लिंडग्रेन या सायंटिफिक एक्सपर्टनी किंवा या शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे संशोधकांनी असं म्हटलेलं आहे की द रिअल प्राइस इज व्हॅल्यू नॉट प्राइस. रिअल इश्यू इज व्हॅल्यू नॉट प्राइस. म्हणजे काय म्हणतात तुम्ही लक्षात घ्या. ते म्हणतात की किंमत हे सगळे देतील जे पैसे आहेत एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या सेवेचे तर प्रत्येक ग्राहक देईलच पण सगळ्यात त्याच्या मागचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे त्याचं मूल्य. आणि जर तुम्हाला हे मूल्य ग्राहकांपर्यंत पोहोचवता आलं नीट व्यवस्थित पद्धतीने तर निश्चितच जास्त किंमत देण्यास ग्राहक मागे सरकणार नाही किंवा नाही म्हणणार नाही ते जरूर खुशीने जास्त किंमत देऊ शकतात. म्हणजे आता हे जर घटक आपण बघायचे झाले तर काही अंतर्गत म्हणजे कार्यालयात अंतर्गत काही घटक असतात जे किमतीवर सातत्याने कार्यरत असतात. तसं बघायला गेलं तर काही उद्दिष्ट असतात
म्हणजे विपणनाची उद्दिष्ट, विपणन मिश्रणाच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे सुद्धा किमती बदलू शकतात. आपल्याला लागलेला खर्च आधीचा तो सगळा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्याच पद्धतीने आपल्याला किती नफा मिळवायचा आहे याचाही एक विचार इथे आपल्याला किमती ठरवताना हा निश्चित करावा लागतो. म्हणजे अंतर्गत घटकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर आणि अभ्यास हा आपण करू शकतो. जर आपण बाहेरच्या किंवा बाह्य घटकांचा विचार केला तर बाह्य घटक जे किमतीवर सतत कार्यरत असतात त्यांचा विचार करायचा झाला तर आपल्याला मागणी आणि पुरवठा यांची चक्र तर बघावी लागतीलच. त्याच्याशिवाय आपल्याला किती स्पर्धा आपल्या बाजारपेठेत आहे आणि स्पर्धक कुठल्या पद्धतीने कुठलं धोरण अवलंबतायत त्याचाही विचार इथे करावा लागतो. जसं आपण नेहमी म्हणतो की बाजारपेठेतलं पर्यावरण किंवा वातावरण हे अभ्यासून त्यानुसार बदलत्या किमतीला ग्राहक नक्कीच वेगळा प्रतिसाद हा देत असतो. आता यामध्ये पुढे जायचं झालं तर जसं आपण इथे म्हणतोय की रेंट म्हणजे घराचं भाडं, टॅक्सेस म्हणजे वेगवेगळे कर, फीस आहेत वेगवेगळ्या, एंट्री तिकीट्स आहेत, टोल आहे, इंटरेस्ट रेट आहे जसं व्याजदर आहे, मेंबरशिप चार्ज आहे म्हणजे वर्गणी आहे, वेगवेगळे फेअर म्हणजे प्रवासाचं भाडं आहे, वेजेस आहेत, टिप्स म्हणजे आपण हॉटेलमध्ये जी वेटरला ठेवतो ती टिप सुद्धा इथे आपल्याला संज्ञांच्या लिस्टमध्ये आपल्याला लिहिता येते. आता या सगळ्यांचा विचार करून आपण थोडं जर पुढे गेलो तर आपल्याला या पूर्ण पुस्तिकेमध्ये मूळ संकल्पना आणि संज्ञा, उद्दिष्ट प्राइसिंगची किंवा किमतीची उद्दिष्ट, वेगवेगळे घटक जे आता आपण बघितले मग ते अंतर्गत आणि बहिर्गत किंवा अंतर्गत आणि बाह्य असं म्हणता येईल कार्यालयाच्या किंवा व्यवस्थापनाच्या, त्याचप्रमाणे प्राइसिंग म्हणजे किमतीच्या वेगवेगळ्या पद्धती आणि धोरण म्हणजे मेथड्स अँड स्ट्रॅटेजीज या सुद्धा आपल्याला अभ्यासायला लागतील निश्चितच. चला तर मग याचा आणखी थोडा विचार करूया. जेव्हा आपण उद्दिष्ट असं म्हणतो किंवा ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो तेव्हा 4 सगळ्यात मोठी ऑब्जेक्टिव्ह आपण निश्चित इथे अभ्यास करू शकतो. अर्थात आपल्या पुस्तिकेमध्ये जी दिली गेलेली आहेत उद्दिष्टे ती तुम्हाला इथे दिसतायतच आपल्या स्लाइडवर, परंतु त्याही पुढे जाऊन मी थोडंसं असं म्हणेन की सगळ्यात महत्वाचं असतं ते जिवंत राहणं बाजारपेठेत. जिवंत राहणं म्हणजे शब्दशः तुम्ही घेऊ नका, मात्र एखाद्या व्यवस्थापनाचं नुसतं जिवंत राहणं नाही तर पुढे जाऊन एक मोठा लीडरशिप किंवा ज्याला म्हणता येईल एक प्रभुत्व आपल्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये मिळवून त्यानुसार नफा मिळवणं हे आपल्याला इथे महत्वाचं असतं. म्हणजे जास्तीत जास्त नफा आणि गुंतवणूक व इच्छित नफा या पद्धतीची उद्दिष्ट आपल्याला इथे बघता येतात. खरं सांगायचं झालं तर सोप्या पद्धतीने जर बघायचं झालं या सगळ्या उद्दिष्टांकडे तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण काय किंमत ठेवणार आहोत आणि त्याच्यातला आपल्याला नफा किती मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त किंमत ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर कुठल्या पद्धतीची किंमत धोरणं आणि उत्पादन दर्जा धोरणं वागवावी लागतील किंवा अनुसरावी लागतील ह्याचा एक थोडा अभ्यास आपल्याला इथे करता येतो. दुसरा जो भाग आहे तो आहे सर्व्हिस क्वालिटी लिडरशिपचा. म्हणजे आपण पुरवलेल्या सेवा ह्या जर सर्वोत्तम असतील, बाजारपेठेत दुसरं कुणीच स्पर्धक त्या लायकीच्या सेवा जर पुरवत नसेल तर निश्चितच जास्तीत जास्त विक्री, जास्तीत जास्त बाजारपेठ हिस्सा आणि त्यामुळे जास्तीत जास्त नफा हे आपसूक येतच. म्हणजे जर आपण गुणवत्तेचा दर्जा सुधारला आणि त्याच्यावर जास्त केंद्रित करून लक्ष जर ग्राहकांची संतुष्टी प्राप्त केली तर निश्चितच या संबंध आपल्याला चक्राकार अशा ह्या प्रक्रियेमध्ये निश्चितच यशस्वी होण्यासाठी मदत मिळते. आता पुढचा भाग झाला तो आहे मार्केट शेअर प्राइसिंगचा. म्हणजे आपल्याला बाजारपेठेत जास्तीत जास्त हिस्सा मिळवण्यासाठी किंमत ठरवायची आहे का आपल्याला बाजारात जिवंत राहण्यासाठी किंमत ठरवायची आहे का आपल्याला गुणवत्ता जास्त सुधारून आपल्याला एक बाजारपेठेतला प्रमुख स्पर्धक असं स्थान हे प्राप्त करायचंय. या सगळ्यावर किंमत किंवा दर हा निश्चित होत असतो असं लक्षात घ्या. म्हणजे किंमत निर्धारण आणि नियंत्रण करणारे जे घटक आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो असतो स्पर्धक आणि आजूबाजूची बाजारपेठ.
त्यांच्यानुसार आपण खरंच या बाजारपेठेत किती दिवस आपलं उत्पादन किंवा सेवा ही आपण ग्राहकांना पुरवू शकू याच्याबद्दलची सगळी गणितं ही आपल्याला मांडता येतात. आता जेव्हा आपण प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह किंवा किंमत उद्दिष्ट असं म्हणतो तेव्हा नक्कीच आता आपण कुठल्या अवस्थेत आहोत किंवा कुठल्या परिस्थितीत आहोत जिथे आपल्याला तोटा होतोय का नफा होतोय. मग नफा होतोय तो खरंच खूप जास्त नफा आहे का थोडासाच नफा आहे का आपण आपल्या पद्धतीने फक्त 10% 15% असा नफा निश्चित केला आहे आणि त्यानुसार किमती ठरवत आहोत हे सुद्धा आपल्याला इथे नक्की बघता येतं, अभ्यास करता येतो. आता दुसरा भाग झाला तो आहे विक्रीचा. तर इथे जर दुसऱ्या नंबरचा पॉइंटर बघितला तुम्ही किंवा त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला जास्तीत जास्त नफा होईल. कित्येक वेळा वस्तूची किंमत फार कमी ठेवल्यामुळे नफ्याऐवजी तोटाही इथे होऊ शकतो, अगदी जरी जास्तीत जास्त विक्री युनिट्सची किंवा वस्तूची झाली तरी. म्हणजे जास्तीत जास्त विक्री आपल्याला अपेक्षित आहे का जास्तीत जास्त नफा आपल्याला अपेक्षित आहे याचा विचार करणं आपल्याला किंमत ठरवताना हे अनिवार्य असतं. इन्क्रीज इन मार्केट शेअर्स आपण मगाशी म्हटलं की बाजारपेठेत जास्तीत जास्त हिस्सा आपल्याला गरजेचा वाटतो. आता यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग आपण इथे लिहिलेला नाहीये स्लाइडवर आणि तो आहे ग्राहकांविषयीचा. म्हणजे जर ग्राहकांचा विश्वास आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्यानुसार आपण किमतीचं धोरण हे बदलू शकतो. खरं म्हणजे माहिती का मित्रमैत्रिणींनो की सेवेमध्ये प्रत्येक ग्राहकाला वेगळ्या पद्धतीची किंमत ही सुद्धा लागू होऊ शकते आणि हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे समजणं की किंमत ही बदलत असते व्यक्तीनुसार, वेळेनुसार आणि पद्धतीनुसार, प्रक्रियेनुसार. म्हणजे किंमत ही सतत बदलत असते. मात्र हीच एक गोष्ट आहे जी आपल्या पूर्ण व्यवस्थापनाला नफा मिळवून देणार आहे. म्हणजे जर तुम्ही जास्त अभ्यास केला किमतीचा किंवा या पुस्तिकेचा तर निश्चितच नफा तुमचाच आहे आणि परीक्षेत जास्त गुण मिळवून देण्यासाठी सुद्धा या पुस्तिकेचा अभ्यास हा नक्कीच फायदेशीर होऊ शकतो. आता जर ग्राहकांचं काय म्हणतात ट्रस्ट किंवा त्यांचा विश्वास जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने किमती आपल्याला ठेवाव्या लागतील. आता यासाठी आपल्याला वेगवेगळे नियमही पाळावे लागतात, वेगवेगळी धोरणं अवलंबावी लागतात आणि जर तुम्ही बघितलं असेल तर टू सॅटिस्फाय द कस्टमर्स म्हणजे जर आपल्या ग्राहकांची पूर्ण जो कुठला प्रश्न पडलेला असेल समस्यापूर्ती असं आपण म्हणू शकतो इथे तर ग्राहकांची समस्यापूर्ती ही आपल्याला करता येईल किंवा अजून एक भाग असा असेल की ते एखाद्या प्रश्नाने ग्रासलेले असतील त्याच्यासाठी जर आपण काही उत्तर त्यांना शोधून देत असू तर त्यासाठी आपल्याला याचा उपयोग किमतीचा उपयोग हा निश्चित करता येतो. आता ही जी सगळी प्राइसिंगची किंवा किमतीची वेगवेगळी धोरणं आहेत ती आपण मागच्या एका भागात बघितलेली आहेतच. तरी सुद्धा जर आपल्याला त्याचा जास्त खोलात विचार करायचा झाला तर या सगळ्या घटकांचा विचार करून मग आपण त्याच्या संदर्भात थोडी सखोल चर्चा ही करू शकतो. आता जेव्हा आपण किमतीत फरक करणारे घटक असं म्हणतो तर त्याच्यासाठी आपण अंतर्गत आणि बहिर्गत असे तर बघितलेच. मात्र हे घटक हे ग्राहकांना मिळणारा परतावा किंवा त्यांना लक्ष देण्यात त्याचं मूल्य म्हणजे ती सेवा किती महत्वाची आहे, अतिविशिष्ट महत्वाची आहे का साधी आहे का सगळ्यांना सारखीच मिळणार आहे याच्यावरही किंमत ही बदलत असते असं आपण नक्की म्हणलं. याच्यापेक्षा अजून एक जर भाग बघायचा झाला तर आपण इथे बघू शकतो की उत्पादनाची किंमत ही कशावर ठरते. आता जर ही वस्तू असेल ना मित्रांनो तर ती आलेल्या खर्चावर आणि अपेक्षित नफेवर आपण बिनधास्त ठरवू शकतो. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी मग तो असा कम्प्युटरचा माऊसही असू दे म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च आणि त्याच्यावर आपल्याला अपेक्षित असलेला नफा हे जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितच याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो उत्पादनाची किंमत ठरवण्यासाठी. मात्र जेव्हा ती सेवा असते तेव्हा काय बरं करणार. आता बघा खर्च जेव्हा माऊस तयार करायचा असतो तेव्हा त्याला लागणारा कच्चा माल हा अपेक्षित असतो. मात्र जेव्हा आपण सेवा देतो तेव्हा काय करणार. सेवा ही कौशल्यांवर अवलंबून असते. एखादा शिक्षक अतिशय उत्कृष्ट शिकवत असेल त्याला त्याच्याबद्दलचा मोबदला हा नफ्याच्या रूपात अपेक्षित नसतो.
मात्र तो ज्या संस्थेत शिकत असेल त्यांना त्याबद्दलचा नफा हा अपेक्षित असू शकतो. म्हणजेच कौशल्य आणि अपेक्षित नफा असं समीकरण आपल्याला मांडावं लागेल जर ती आपली सेवा असेल आणि वस्तू नसेल. आता या सगळ्यांची जर आपण यादी करायची झाली तर ती यादी भरपूर लांब होते आणि म्हणूनच मगाशी आपण म्हटलं की स्पर्धा कुठल्या पद्धतीची आहे त्याच्यावर सुद्धा किंमत ही नक्की ठरू शकते. म्हणजे जर आपल्याला एखादं उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्ही मॅकडोनल्ड्स घेऊ शकता, जिथे आपल्याला किंमत युद्ध किंवा ज्याला प्राइस वॉर असं सोप्या भाषेत म्हणता येईल, तर अशा पद्धतीचं आपल्याला नक्की बघता येतं. आता यामध्ये सुद्धा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, जसं मी मगाशी म्हणले जिवंत राहण्यासाठी अस्तित्व टिकून ठेवणं हे जास्त चांगलं त्याचं शब्दांमध्ये ते व्यक्त विचार करताना त्याच्याबद्दलचा आपण अस्तित्व असं वापरूया जिवंत राहण्यापेक्षा असो. तर जेव्हा आपण स्पर्धा असं म्हणतो ते स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींची व्यूहरचना किंवा धोरणे ही अवलंबावी लागतात आणि त्यामुळे आपल्याला त्याबद्दलची माहिती असणं किंवा वेगवेगळ्या स्पर्धकांचे काय पद्धतीची धोरणं आहेत ती अभ्यासणं हे गरजेचं ठरतं. जेव्हा आपण याचा एक उदाहरण घेऊ शकतो इथे की मॅकडोनल्ड्स असं मी म्हणलं तर त्यांचे तुम्ही जर रेट चार्ट किंवा दर ज्याच्यावर लिहिला आहे त्याचा जो कागद असतो किंवा त्याचा जो चार्ट असतो, टेबल असतं, ते जर तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एक बर्गर फक्त बर्गर असा न देता ते ग्राहकासाठी एक सुंदर त्याचं असं एकत्रीकरण करून आपल्या समोर ठेवतात. म्हणजेच एक बर्गर खायला गेलेला माणूस फक्त बर्गर न खाता त्याच्याबरोबर फ्रेंच फ्राईज किंवा एखादी कॉफी, कप ऑफ कॉफी किंवा त्याच्याबरोबर एक्स्ट्रा चीज किंवा आणखीनही काही असे घटक एकत्र करून ही जास्त किमतीचं वस्तू किंवा उत्पादन हे विकत घेऊन येत असतो. मात्र सांगताना त्याला कंपनीने काय सांगितलेलं आहे की तुम्ही तर पैसे तुमचे वाचवलेले आहेत. म्हणजे बघा, एक बर्गरच्या ऐवजी त्यांनी 3 वेगवेगळी उत्पादनही विकत घेतलेली आहेत. मात्र ग्राहकाच्या मनात संतुष्टी आहे की मी माझे पैसे वाचवून 3 गोष्टी कमी किमतीत विकत घेतलेल्या आहेत. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून एकाच झटक्यात एका बर्गर ऐवजी 3 वस्तू विकल्या गेल्या. म्हणजे ह्या सगळ्या डावपेचांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला किमतीत फरक करणाऱ्या घटकांमध्ये हा करावा लागतो. स्पर्धेत अस्तित्व टिकवण्यासाठी जसं मी म्हणलं किंवा एक पूर्ण स्पर्धेची जर कल्पना आली आपल्याला तर त्यानुसार आपण हा अभ्यास हा निश्चित करू शकतो. आता कायद्यांचा विचार हा आपल्याला करावाच लागेल, कारण प्रत्येक वेळी बदलणाऱ्या कायद्यांनुसार किंमत ही बदलत असते. जसं सगळ्यात सोपं उदाहरण आहे ते हॉटेल किंवा टुरिझमचं किंवा पर्यावरणाचं, जिथे तुम्हाला माहिती असेल तर की जीएसटी लागू झाल्यानंतर भारतात पर्यावरण क्षेत्रात, तसंच जर तुम्ही बघितलं की एखाद्या पिझ्झाची किंमत ही जीएसटी लागू व्हायच्या आधी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर ही फार मोठी बदलली. म्हणजे एक कायदा जर आपल्याला अनुसरावा लागला किंवा त्या नियमांमध्ये काही बदल घडून आले तर त्यानुसार वस्तूची किंमत ही निश्चितच बदलत असते. त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर मागणी आणि पुरवठा यांचं जर समीकरण आपल्याला मांडायचं झालं तर त्यानुसारही किमतीत बदल हे घडणं आलंच. आता यामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर आणखीनही काही म्हणजे मार्केट आणि डिमांड किंवा ज्याला म्हणता येईल मागणी आणि पुरवठा हे तर आहेच, परंतु अजून एक भाग याचा महत्वाचा जो आहे तो आहे क्रॉस सेलिंग आणि अपसेलिंगचा. म्हणजे विरुद्ध किंवा एकाच पातळीवरच्या विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्पादनांना जास्त प्रेरणेने आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवणं किंवा एका पातळीवरचं उत्पादन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकाला त्याच्याच बरोबर जास्त उत्पादन उपलब्ध करून त्याबद्दलची माहिती देणं, त्याच्याबद्दल प्रेरणा निर्माण करून संप्रेषण त्याच्याबद्दलचं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवून निश्चितच त्यांना विकत घेण्यासाठी प्रवृत्त करणं, या सगळ्या गोष्टी विपणनामध्ये नक्की अभ्यासल्या जातात.
आता इथे जर तुम्ही बघितलं तर ग्राहकाचं संतुष्टी किंवा ज्याला म्हणतात समाधान हे तर एका ठिकाणी आहेच, परंतु ग्राहकाला जे किंमत आणि मूल्य याच्याबद्दल त्याचं मत जे आहे ते सगळ्यात मोठं आणि महत्वाचं ठरतं जेव्हा आपण किंमत ही निश्चित करत असतो. पुण्यातल्या एका फार मोठ्या रेस्टॉरंटनी असा एक थोडासा अभ्यास केला होता की काही दिवस जेव्हा त्यांनी नवीन रेस्टॉरंट सुरू केलं त्यावेळी पहिले काही दिवस 2 तास दिवसातले असं त्यांनी ग्राहकांना आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या, तुम्ही आमच्या डिशेस घेऊन बघा, खाऊन बघा वेगवेगळे पदार्थ आमचे, आणि तुम्हाला जी योग्य किंमत वाटेल ती एका छोट्याशा चिठ्ठीवर लिहून आम्हाला तेवढेच पैसे हे त्या गोष्टीचे द्या. अर्थातच या सगळ्या अभ्यासामागे खूप मोठा विचार आहे आणि निश्चितच आपल्या ग्राहकांना काय किमतीचं किंवा खरं मराठी भाषेत ना एक खूप चांगला शब्द आहे, काय लायकीचं आपलं उत्पादन वाटलंय हे समजून घेण्यासाठी अशा पद्धतीचा अभ्यास हा बऱ्याच वेगवेगळ्या पातळीवर हा केला जात असतो. आता यामध्ये जेव्हा आपण किंमत असं म्हणतो तर भारतीय ग्राहकांबद्दल असं नक्की म्हणलं जातं आणि खूप वेळा म्हटलं जातं की थोडी किंमत बदलली ना की आपली मागणी बदलते. म्हणजे बघा, थोडस 100 रुपयाच्या ऐवजी 99 रुपयाला जर ती किंमत दिसली किंवा 99 फक्त असं जर कोणी जास्तीत जास्त विपणन केलं, संप्रेषण केलं त्या विपणनाचं, तर निश्चितच ग्राहक हा आतुर असतो अशा गोष्टी विकत घेण्यासाठी किंवा सेवांकडे तो पळत जातो. तर अशा पद्धतीचा अभ्यास हा आपल्याला या पुस्तिकेमध्ये निश्चित करता येतो. आता जेव्हा आपण किंमत ठरवण्याच्या पद्धती असं म्हणतोय तेव्हा जर तुम्ही बघितलं तर इथे वेगवेगळ्या मेथड्स, आता बघा ह्या 2 भागात खूप मोठा अभ्यासाचा हा भाग आहे. एका भागात तर सोडा, परंतु तुम्ही जर तुमच्या लायब्ररीत किंवा ग्रंथालयामध्ये गेला असाल तर तुम्हाला प्राइसिंगवर एवढी पुस्तकं मिळतील, एवढ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये या पद्धती आणि त्याच्याबद्दलची धोरणं, म्हणजे बघा पद्धती या वेगळ्या आहेत आणि धोरणं ही वेगळी आहेत. किंमत ठरवण्याच्या ह्या ज्या पद्धती असतात आणि जेव्हा आपण काय पद्धतीने आपल्याला किंमत ही करून घ्यायची आहे किंवा मागून घ्यायची आहे ग्राहकांकडनं त्याच्याबद्दलची ही धोरणं असतात. म्हणजे आपल्याला नेमकं काय मिळवायचंय, उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण धोरणं अनुसरतो आणि विक्रीसाठी आपण किंमत ही पद्धतशीररित्या ठरवत असतो. चला तर मग बघूया यातला पहिला भाग. हा पहिला भाग आहे तो किंमत ठरवण्याच्या पद्धतीचा, म्हणजेच त्याची आकडेमोड कशी करायची, त्याची समीकरणं कशी मांडायची याबद्दलचा हा भाग आहे. मात्र दुसरा जो भाग आहे तो असतो स्ट्रॅटेजी किंवा धोरणांचा किंवा ज्याला म्हणतात डावपेचांचा. आता हा धोरणांच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर या धोरणांमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर स्कीमिंग आहे, पेनिट्रेशन आहे, कॉम्पिटिशन आहे किंवा बंडलिंग आहे, प्रीमियम प्राइसिंग आहे, कॉस्ट बेस्ड प्राइस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला धोरणांमध्ये येतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर बंडलिंग ऑफ प्राइसिंग जेव्हा मी म्हणते तेव्हा एकावर एक फ्री किंवा मोठ्या पॅकवर छोटा पॅक फ्री अशा ज्या वेगवेगळ्या धोरणांचा वापर हा केला जातो व्यवस्थापनाकडून, तेव्हा त्याला बंडल प्राइसिंग असं स्ट्रॅटेजीमध्ये म्हटलं जातं किंवा धोरणामध्ये म्हटलं जातं. मात्र तुम्ही इथे जर बघत असाल तर या पूर्ण स्लाइड मध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स किंवा पद्धती कशा कॅल्क्युलेशन किंवा कशा मांडायच्या, कसं समीकरण त्याचं मांडायचं, त्याची कशी गुणाकार भागाकार करून कुठल्या पद्धतीने आपल्याला किंमत मिळवायची त्याच्याबद्दलचं बोलणं हे या स्लाइडवर आपल्याला दिसून येऊ शकतं. म्हणजेच बघा, प्राइसिंगच्या किंवा किमतीच्या पद्धती आणि त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी म्हणजे धोरण ही आपण इथे अभ्यासलो आहोत. चला तर मग पहिल्या पद्धतीचा बघूया विचार करून. तो आहे कॉस्ट ओरिएंटेड प्राइसिंग किंवा खर्च, आपल्याला किती खर्च आलाय तो विचारात घेऊन आपल्याला ही प्राइस किंवा किंमत ही ठरवावी लागते. आता जेव्हा आपण कॉस्ट बेस्ड प्राइसिंग असं म्हणतो तेव्हा निश्चितच आपल्याला आलेला खर्च आपण इथे विचारात घेऊन त्याच्यानुसार आपण ही किंमत ही ठरवत असतो. जेव्हा आपण या सगळ्या किमतीचा विचार करतो ना मित्रांनो, तेव्हा हे नक्की लक्षात घ्या की ही एकच पद्धत आहे ज्यांनी आपल्याला रेव्हेन्यू मिळणार आहे किंवा ज्यांनी आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळणार आहे.
म्हणून जेव्हा आपण प्राइस इलास्टिसिटी म्हणजे किंमत आणि त्याच्याबद्दलची मागणी याच्यानुसार झालेल्या बदलांबद्दल बोलत असतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की या सगळ्या मेथड्स किंवा या सगळ्या पद्धती या आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास कराव्या लागतात. आता जेव्हा आपण इथे कॉस्ट ओरिएंटेड किंवा कॉस्ट बेस्ड प्राइसिंग खर्च विचारात घेऊन किंमत ठरवण्याची पद्धत असं आपण म्हणतोय, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा निश्चितच आपल्याला कुठल्या आपण उत्पादनाबद्दल बोलतोय त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर त्याचा आलेला खर्च आणि मग त्या खर्चामध्ये आपल्याला नफा किती हवाय तो विचार करून मग आपल्याला त्याची किंमत ठरवावी लागते आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचं मूल्य हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे ग्राहकाच्या मनात असलेल्या त्या वस्तूचं किंवा सेवेचं मूल्य हे लक्षात घेऊन आपण कॉस्ट बेस्ड प्राइसिंग हे नेहमी ठरवत असतो. आता याच्यापेक्षा जर पुढे जाऊन बघितलं तर इथे तुम्हाला ब्रेक इव्हन अनालिसिस असाही शब्द किंवा टार्गेट प्रॉफिट असं म्हणतात की आपण ठरवून आपल्याला इथे हा नफा हा मिळवू शकतो. म्हणजे प्रति युनिट किंवा प्रति एकक असं म्हणता येईल, अशी जर वस्तू आपण तयार करत असू तर प्रति वस्तू मागे आपल्याला किती नफा अपेक्षित आहे आणि त्या किती वस्तू आपण उत्पादन त्याचं साधून त्याच्यानंतर आपल्याला नफा मिळणार आहे या सर्वांबद्दलचं समीकरण हे ब्रेक इव्हन अनालिसिस मध्ये हे मांडलं जातं. म्हणजे त्याची फिक्स्ड कॉस्ट जो निश्चित खर्च असतो तो, त्याची बदलणारी कॉस्ट किंवा ज्याला म्हणतो आपण ओव्हरहेड्स, तर अशा पद्धतीचे नेहमी बदलत जाणारे खर्च हे सगळे एकत्र करून मग त्याच्यावरचा नफा आपल्याला किती पद्धतीने शक्य होईल त्याचा विचार हा ब्रेक इव्हन कन्झम्पशन किंवा ज्याला म्हणता येईल ब्रेक इव्हन अनालिसिस किंवा टार्गेट प्राइसिंग मध्ये आपण करत असतो. आता जर कॉस्ट प्लस प्राइसिंग किंवा ज्याला म्हणता येईल किंमत ठरवण्याच्या किंवा किमतीपेक्षाही थोडासा जास्त नफा आपण अपेक्षित करून जेव्हा पुढे जातो तेव्हा सगळ्यात मोठा हा फायदा असतो की ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. म्हणजे खर्च इतका आला त्याच्यामध्ये आम्हाला एवढा आपल्याला नफा हवाय याची बेरीज केली आणि झाली किंमत तयार. अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मांडण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत असते ती असते कॉस्ट प्लस प्राइसिंग म्हणजे कॉस्ट ओरिएंटेड प्राइसिंग मधला हा पहिला भाग असतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो ह्याच्यामुळे किंवा या पद्धतीच्या किमतीमुळे प्राइस कॉम्पिटिशन जे किंमत युद्ध असतं ना ते सगळ्यात कमी होतं. म्हणजे जरा प्राइस वॉर म्हणतात ह्यानी कमी किंमत केली की तो दुसरा स्पर्धक कमी किंमत करतो, असं होत नाही. कारण आपण याला केंद्रस्थानी खर्च झालेला जो आहे तो ठेवलेला असतो. म्हणजे आधी आपल्याला खर्च निश्चित करावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दलचा नफा निश्चित करून पुढे जात असतो. आता यामध्ये खर्च विचारात घेऊन जर आपण किंमत ठरवत असू तर यासाठी जी किंमत आहे ती अतिशय पटकन ही ग्राहकही स्वीकारत असतो आणि त्याच्यामध्ये उत्पादकालाही काही गैर वाटत नसतं. म्हणजे दोन्ही पद्धतीने एक फेअर प्ले म्हणता येईल त्याला किंवा एक योग्य सुयोग्य पद्धतीने ही किंमत ही ठरवली जाते असं इथे म्हणता येईल. आता दुसरा भाग जो आहे तो आहे मागणीवर आधारित. आता जेव्हा आपण मागणीवर आधारित म्हणतो तेव्हा त्याच्यात सुद्धा मागणी कशी आहे ते ठरवून जर वेगवेगळ्या किमतीत वेगवेगळ्या सेवा किंवा वस्तू विकल्या तर त्याला म्हणतात डिफरन्शियल प्राइसिंग. प्रत्येकाला व्यक्तिगत स्वरूपात वेगळ्या पद्धतीची किंमत ही मोजावी लागते. तुम्ही म्हणाला असं का हा किती अयोग्य प्रकार आहे? नाही बरं का, आपण बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या सेवा आणि त्याच्याबद्दलची बदलणारी किंमत ही आपसूक स्वीकारलेली तुम्हाला दिसून येईल. ज्या पद्धतीत आपण जर विमानाचा दर तुम्ही बघितला अगदी शेवटच्या क्षणी विमानाचं तिकीट घ्यायला गेलो तर ते अत्यंत महाग पडतं. जर 3 महिने आधी तेच विमानाचं तिकीट जर आपण विकत घेतलं प्रवासाच्या 3 महिने आधी 2 महिने आधी तर त्याच्यामध्ये आपल्याला कमी किंमत ही मोजावी लागते. म्हणजेच डिफरन्शियल प्राइसिंग किंवा एकाच विमानामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला आसन व्यवस्था दिसून येतात. एक असते ती बिझनेस क्लासची असते, दुसरी असते ती इकॉनॉमी क्लासची असते. अतिशय मोठ्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय लक्झरियस अशी आरामदायक अशी जी बिझनेसची लॉबी असते तिथली किंमत ही निश्चितच वेगळी असते आणि हे कस्टमर किंवा ग्राहकांनीही स्वीकारलेलं असतं आणि सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थापनांनीही हे स्वीकारलेलं असतं. म्हणजे डिफरन्शियल प्राइसिंग किंवा ज्याला आपण म्हणतो मागणीवर आधारित आपली जी पद्धत असते किंमत ठरवण्याची ती सुद्धा आपण निश्चितच स्वीकारत असतो. दुसरा जो भाग असतो तो आहे परसिव्ड व्हॅल्यू प्राइसिंगचा. म्हणजे इथे आपल्याला असं दिसून येईल की जे मूल्य आहे म्हणजे प्राथमिकता आपल्या आयुष्यात सेवेची किती आहे त्याच्यावरून हे प्राइसिंग हे ठरवण्यात येतं.
म्हणजे अतिविशिष्ट सेवा अति जलद पद्धतीने तुम्हाला हव्या असतील तर त्याच्यासाठी जास्त किंमत मोजणं हे आपण सर्वांनी कितीतरी वेळापूर्वी किंवा कितीतरी वर्षांपूर्वी स्वीकारलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अगदी अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्याही याचा पुरेपूर वापर आपल्या धोरणांमध्ये किंमत निश्चिती करण्यासाठी करत असतात. जर तुम्हाला माहिती असेल तर अमेझॉन प्राईम म्हणजे त्यांची जर मेंबरशिप त्यांचे सभासद जर आपण असू तर आपल्याला थोडीशी जास्त किंमत देऊन मात्र एका दिवसात आपल्या वस्तूची डिलिव्हरी हे घरी येऊ शकते. त्याचा पुरवठा त्याचं वितरण हे पटकन 24 तासाच्या आत आपल्या दारी हे पोहोचू शकत असतं. आता ह्या सगळ्यासाठी मागणीवर आधारित असा आपण त्याला शब्द दिला आहे. म्हणजे परसिव्ह व्हॅल्यू तुम्हाला किती घाई आहे, खूप घाई आहे का, मग आम्हाला जास्त पैसे द्या, आम्ही तुम्हाला लगेच सेवा पुरवतो. अशा पद्धतीची ही सेवा ठरवण्याची किंवा सेवेच्या मूल्यानुसार किंमत ठरवण्याची पद्धत आहे. त्याच्या पुढे जर आपण जाऊन बघितलं तर आहे ते स्पर्धेच्या स्वरूपावर ही किंमत आधारित असते. आता स्पर्धेच्या स्वरूपावर म्हणजे बाजारात ज्या पद्धतीचा किंमत ठरवली जाते त्याच्यानुसार ही आपल्या उत्पादनाची किंमत ही ठरवण्यात येते. म्हणजे मग त्याच्यामध्ये परत एकदा आपण उत्पादन, त्याच्या आलेला खर्च, त्याची किंमत आपण काय ठेवणार आहोत, त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं मूल्य कस्टमरसाठी किंवा ग्राहकांसाठी काय आहे याच्या पद्धतीने आपण हा विचार किंवा अभ्यास हा पद्धतींचा करत असतो. मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा प्राइसिंग बद्दलचा किंवा किमतीच्या संदर्भातला प्रश्न येईल तेव्हा मेथड्स म्हणजे पद्धती, म्हणजे कसं समीकरण मांडायचं आणि त्याचं कसं गुणोत्तर मांडायचं हा भाग. जेव्हा आपण धोरण म्हणतो तेव्हा एखाद्या बाजारपेठेवर कब्जा कसा मिळवायचा यासाठी आखलेला विचारपूर्वक केलेला असा आराखडा असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या जर तुम्ही सगळ्या बघत असाल तर वटाव आणि भत्ता म्हणजे वेगवेगळे डिस्काउंट आणि अलावन्सेस जे दिले जातात त्याच्या पद्धती. मात्र ह्या आधी मी नक्की 1 मिनिट वेगवेगळ्या धोरणांबद्दल तुम्हाला आठवण करून देईन. जेव्हा आपण किंमत धोरणांचा अभ्यास करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागतो तो असो न्यू प्रोडक्ट प्राइसिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे नवीन उत्पादनाच्या वेगवेगळ्या किमतीची धोरणे. आता यामध्ये जर ते उत्पादन फारच नवीन असेल आणि तंत्रज्ञान त्याचं अतिशय प्रगत असेल तर निश्चितच प्राइसिंग किंवा किंमत ही त्याची अतिउच्च असते. म्हणजे अगदी थोडेच लोक बाजारातले किंवा अति थोडे अत्यल्प ग्राहक ही ती किंमत ही देऊ शकतात किंवा ती आनंदाने स्वीकारत असतात. बाकीचे सगळे म्हणतात ओ थोडस थांबूया, थोडी किंमत कमी झाली की मग आपण घेऊ. म्हणजे नवीन आलेलं उत्पादन जोपर्यंत ते माहिती होत नाही बाजारपेठेला तोपर्यंत सगळ्यात जास्त किंमत ठेवून त्याच्याबद्दल आपण नफा हा जास्त मिळवू शकतो. अर्थातच नवीन जेव्हा उत्पादन असतं तेव्हा नफा हा अत्यल्प असतो. कितीतरी वेळा नफ्याच्या ऐवजी तोट्यामधून आपल्याला इथे सुरुवात करायची असते, कारण संशोधनासाठी त्या नवीन उत्पादनाच्या खर्चासाठी तंत्रज्ञानासाठी त्याला लागणाऱ्या या सगळ्याला पैसे आपण घातलेले असतात. दुसरा भाग असतो तो असतो एक्झिस्टिंग प्रोडक्टचा म्हणजे जे उत्पादन आधीच बाजारपेठेत अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे त्याच्याबद्दलची धोरणं. मग त्याच्या मागे काय पद्धतीचा विचार असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय म्हणजे मार्केट पेनिट्रेशन करायचंय का आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे. आता यामध्ये सुद्धा म्हणजे धोरणं वेगवेगळी आखली की निश्चितच किमती या वेगवेगळ्या असू शकतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एक अतिशय उच्च दर्जाची किंमत ज्याला प्रेस्टिज प्राइसिंग असं म्हणतात किंवा मार्केट स्कीमिंग जसं मी मगाशी म्हटलं की अतिशय अत्यल्प ग्राहक असतील पण नफा मात्र फार जास्त करून देतील अशा पद्धतीचे ग्राहक आपल्याला शोधायचे का, या सगळा विचार व्यवस्थापन शास्त्रामध्ये हा फार मोठ्या प्रमाणात विपणन अभ्यासाना करता येतो. अजून एक भाग झाला तो नवीन बाजारपेठेला आपल्या नवीन उत्पादनाची ओळख करून देण्याचा म्हणजे मार्केट पेनिट्रेशन ज्याला म्हणता येईल की नवीन ओळख ज्या उत्पादनाची झाली तर निश्चितच त्याबद्दल जास्त किंमत द्यायला ग्राहक पुढे मागे बघत नाहीत. आता यामध्ये एक्झिस्टिंग प्रोडक्ट जसं मी म्हटलं की आधीच उपलब्ध असतील जर त्या वस्तू तर त्यामध्ये जर वस्तू असेल तर त्याची प्रोडक्ट बंडल प्राइसिंग ही सुद्धा आपल्याला करता येते. म्हणजे एका प्रोडक्ट बरोबर किंवा एका उत्पादनाबरोबर दुसरं उत्पादन हे आपल्याला सवलतीच्या दरात देता येतं किंवा त्याच्यावरती अगदी अत्यल्प किंमत आपल्याला घेता येते किंवा फ्री देता येतं म्हणजे अगदी मोफत आपल्याला ते उपलब्ध करून देता येतं.
मॅगी किंवा नेस्ले याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करते. मोठ्या मॅगीच्या पॅकवर किंवा फॅमिली पॅकवर एक छोटासा केचपचा पाऊच हे फ्री देऊ शकतात, किंवा कित्येक टूथपेस्टच्या कंपन्या आपल्याला या पद्धतीचं प्रोडक्ट बंडल प्राइसिंग करताना दिसतात, की मोठ्या पद्धतीचे 2 वेगवेगळ्या टूथपेस्टच्या आकार किंवा साइजेस ज्याला म्हणतात अशी उत्पादनं आपल्याला त्याच्याबरोबर एक ब्रश हा मोफत देऊन, टूथब्रश हा मोफत देऊन या पद्धतीचं प्राइस बंडलिंग हे ते करत असतात. आता प्राइस ऍडजस्टमेंटच्या सुद्धा काही धोरण आहेत, किंवा ज्याला म्हणता येईल की कमी जास्त होणारी किंमत असं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा यील्ड मॅनेजमेंट किंवा रेव्हेन्यू मॅनेजमेंट ज्याला म्हणता येईल, इथे आपल्याला मराठी त्याचं रूपांतरण हे जास्तीत जास्त नफा शिवाय अस्तित्व टिकवण्यासाठी असा एक मधला मार्ग जो असतो. आता प्रत्येक वेळी प्रत्येक हॉटेलला किंवा प्रत्येक सेवेला हा नफा मिळेल असं नाही, तर कित्येक वेळा कित्येक रूम्स हॉटेलमधल्या रिकाम्या राहतात, किंवा जास्त आपला पुरवठा असतो पण मागणी मात्र कित्येक वेळा कमी असते. मग त्यावेळी मागणी वाढवण्यासाठी काय पद्धतीची धोरणं आपल्याला वापरावी लागतात याचा विचार करून आपल्याला त्याच्यासाठी रोख सवलत देता येते, किंवा मोसमी सवलत हा तर फार मोठा भाग आपल्याला इथे वापरता येतो. मोसमी सवलतीमध्ये आपण निश्चितच म्हणजे काही दिवसांपुरती, मग ती 15 दिवस असू दे किंवा 2 महिने 3 महिन्याचा कालावधी असू दे, यामध्ये मोसमी सवलत आपल्याला देता येते. एमटीडीसी सारख्या पर्यटक आकर्षित करणाऱ्या संस्था सुद्धा आपल्याला मोसमी सवलती या उपलब्ध करून देतात. म्हणजे थंडीच्या काळात किंवा पावसाळ्यामध्ये हे कमी दर असू शकतात एखाद्या हिल स्टेशनवर किंवा एखाद्या पर्वतमय प्रदेशावरच्या एखाद्या हॉटेलमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींचा किंवा या सगळ्या वेगवेगळ्या वटाव किंवा भत्त्यांचा, सवलतींचा हा अभ्यास करता येतो. प्रमोशनल अलाउन्स हा जनरली किंवा ज्याला म्हणता येईल की प्रवर्तन सवलत जी असते तो अशासाठी असतो की नवीन जर उत्पादन असेल तर त्याची ओळख करून देताना आपल्याला या पद्धतीच्या सवलती ह्या मिळू शकतात. त्याचप्रमाणे जर पहिला आपण इथे भाग बघितला असेल तर क्वांटिटी डिस्काउंट ज्याला म्हणता येईल, एक स्टेशनरीचा भाग घेतला किंवा एक रायटिंग मटेरियल घेतलं, पेन घेतलं तर त्याची किंमत, आणि त्याच पद्धतीची 12 किंवा 1 डझन पेन घेतली तर त्याची किंमत ही निश्चितच बदलणार असते. आणि हे आपल्याला नवीन सांगायला नकोच, म्हणजे जास्त किमतीनुसार माफ करा जास्त क्वांटिटीनुसार किंवा जास्त संख्येमुळे हा आपल्याला डिस्काउंट किंवा वटा हा इथे मिळत असतो. तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला निश्चितच इथे करता येतो. आता जर तुम्ही सेवांचा भाग बघितला तर सेवांमध्येही या सगळ्या गोष्टींचा भाग निश्चितच येत असतो. तरीही आपल्याला याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर यामध्ये आपल्याला भौगोलिक किंमत निर्धारक हेही आपल्या पुस्तिकेमध्ये हे जास्त अध्ययन केलेले आहेत. आता जेव्हा इथे म्हणतोय आपण भौगोलिक किंमत निर्धारक, तेव्हा हे लक्षात घ्या की लोकेशन किंवा त्या भौगोलिक स्थितीमध्ये किंवा त्या ठिकाणावर किंमत ही अवलंबून असते. आता हे सगळं जास्तीत जास्त हे वस्तू संदर्भात आहे, सेवे संदर्भात नाही. सेवेच्या संदर्भात हे थोडे वेगळ्या पद्धतीचे आपण शब्द हे इथे अपेक्षित असतात आपल्याला किंवा वापरत असतो आपण. आता जसं इथे एफओबी ज्याला म्हणता येईल किंवा फ्री ऑन बोर्ड असं म्हणतात या संबंध अभ्यासाला. आता जेव्हा आपण इथे फ्री ऑन बोर्ड म्हणतोय तेव्हा हे लक्षात घ्या की इट इज फॅक्टरी प्राइसिंग किंवा कारखान्यातली किंमत ही इथे लक्षात घेतली जाते. म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं ना तर कारखान्याच्या बाहेरच्या गेट पर्यंत ही किंमत फक्त लागू होते. गेटच्या बाहेर ती वस्तू तुम्ही कशी न्यायची हा तुमचा प्रश्न असतो. म्हणजे खरं म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड एज असं म्हणता येईल की ह्याला फ्री ऑन ओरिजिन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जिथे वस्तू तयार झालीये तिथे ती तुम्हाला जी किंमत त्याची मोजावी लागणार आहे असं आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. दुसरा जो असतो ह्याच्यात भाग तो असतो फ्री ऑन रेल. म्हणजे एखाद्या रेल्वे स्टेशन पर्यंत किंवा एखाद्या रेल्वेच्या डब्यापर्यंत ती वस्तू पोहोचवून देण्याचं काम हे व्यवस्थापन करत असतं. तिथून पुढे त्या आयातदाराला त्याचे पैसे हे चुकवावे लागतात. आता यामध्ये तुम्ही जर दुसरा पुढचा भाग बघितला तर तो असतो युनिफॉर्म डिलिव्हर्ड प्राइसिंगचा किंवा एकविध पुरवठा किमतीचा. म्हणजेच वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टच्या किंवा वाहतुकीच्या संदर्भातल्या किमती लक्षात घेऊन ह्या
शेवटची प्राइस जी आहे किंवा शेवटची किंमत जी आहे ती एकच ठेवणं, म्हणजे एकाच फॅक्टरी मधून वेगवेगळ्या पद्धतीने तीच एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवली जाते, मात्र तो पोहोचवण्याचा जो ट्रान्सपोर्टचा खर्च असतो किंवा ज्याला म्हणता येईल दळणवळणाचा जो खर्च असतो तो वेगवेगळा असू शकतो. कोणाचा रोडनी जात असेल, कोणाचा रेल्वेनी जात असेल प्रोडक्ट किंवा वस्तू, मात्र त्या सगळ्याच्या किमती लक्षात घेऊन शेवटची जी किंमत आहे ती असते एकविध पुरवठा, म्हणजे सगळ्यात शेवटी जी किंमत ग्राहक ही आपल्याला देत असतो तर ती एकसारखी ही अशी ठेवली जाते. आता त्याच्या पुढे बघायचं झालं तर असते प्रादेशिक किंमत किंवा झोन प्राइसिंग. आता कित्येक वेळा तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच वस्तूंवर आपल्याला असं दिसतं की पुण्यात आणि महाराष्ट्रात एक किंमत असते आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही वेगळी किंमत असते किंवा पुण्याच्या बाहेर ही वेगळी किंमत असते. तर अशामध्ये सुद्धा आपल्याला झोन प्राइसिंग किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं भौगोलिक अंतरानुसार केलं गेलेलं किमतीचं निर्धारण आपल्याला दिसून येतं. वाहनावर अंतर्लय किंमत म्हणजे फ्राईट ऍब्सॉर्प्शन प्राइसिंग. ह्याचं मराठी रूपांतरण खरंच खूप अवघड आहे आणि निश्चितच मला असं म्हणता येईल की खूप कमी ह्याच्याबद्दलची पुस्तकं ही उपलब्ध आहेत मराठीत हे शब्द वाचण्यासाठी. तर मी नक्की तुम्हाला म्हणेन की व्यवहार शास्त्राचा जो किंवा मॅनेजमेंटचा जो मराठी शब्दकोश आहे तो नक्की याच्याबद्दल वापरा, कारण वाहनवळ अंतर्लय किंमत हा शब्द जो आहे म्हणजे फ्राईट ऍब्सॉर्प्शन हा इंग्लिश मध्ये खूप पटकन आपल्याला समजू शकतो, इंग्लिश मराठीत त्याचं रूपांतरण करताना थोडा आपल्याला इथे प्रश्न पडू शकतो. यामध्ये असं लक्षात घेण्याची गरज आहे की या पद्धतीची जी किंमत आहे ती आपल्याला एखाद्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी ही आपल्याला लागू पडते आणि अतिशय मोठी किंमत ही असू शकते कारण त्याच्यामध्ये दळणवळणाचा खर्च हा आधीच मिसळलेला असतो. आता याच्या पुढे जायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सगळ्या गोष्टींचा विचार फार जास्त मोठ्या प्रमाणाने करावा लागतो आपल्याला, कारण मूळ स्थान वेगळा देश असू शकतो, वेगळी कंट्री ज्याला म्हटलेला असू शकतो आणि त्यामध्ये एक्स पॉइंट ऑफ ओरिजिन किंवा मूळ स्थान किंमत किंवा आंतरराष्ट्रीय वाहकापर्यंत निशुल्क ज्याला म्हणतात फ्री ऑन बोर्डिंग प्राइस असंही असू शकतं. काही वेळा किंमत विमा आणि वाहनावळ अशा पद्धतीने सुद्धा या सगळ्या किमतींचा हा अभ्यास करून मग त्या किमती निर्धारित आपल्याला कराव्या लागतात. जसं मगाशी मी म्हणलं की नवीन उत्पादनाच्या किमती ठरवताना आपल्याला बाजारपेठ विकर्षी किंमत किंवा मार्केट स्कीमिंग प्राइस आपल्याला बघावी लागते. मार्केट मध्ये पेनिट्रेशन किंवा जास्तीत जास्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर बाजारपेठ अंतर्भेद किंमत ही आपल्याला निश्चित घ्यावी लागते. काही वेळा शेवटची किंमत जी असते किंवा फायनल प्राइस ज्याला म्हणता येईल, फिक्स प्राइस म्हणता येईल, तर यामध्ये याचा अभ्यासही आपल्या पुस्तिकेत निश्चितच केला गेलेला आहे. तर निर्धारित आणि बदलत्या किमतीनुसार आपल्याला आपल्या ग्राहकांचं समाधान हे प्राप्त करणं हे महत्वाचं उद्दिष्ट किंवा अस्तित्वाची लढाई हे महत्वाचं उद्दिष्ट इथे असू शकतं. युनिट प्राइसिंग जसं मगाशी आपण म्हटलं की एकक किंमत, प्रत्येक वस्तू एका युनिट साठी जर आपल्याला प्रोड्यूस करायचं असेल किंवा उत्पादन त्याचं करायचं असेल तर त्याची किंमत किती येईल या पद्धतीचा अभ्यासही इथे फार मोठ्या पद्धतीने केला गेलेला आहे. आता याच्याबद्दलचा आणखीन जो शेवटचा भाग आहे तो आहे वेगवेगळ्या कायद्यांचा. आता ही जी लिस्ट आहे किंवा यादी आहे ही फार मोठी आहे, खूप वेगवेगळे कायदे यामध्ये आहेत, मात्र त्याच्यातल्या काही 4 मोठ्या नियमांचा अभ्यास आपल्या पुस्तिकेत हा जास्त खोलवर जाऊन हा केला गेलेला आहे. आता यामध्ये स्पर्धा अधिनियम आहे 2002 चा, ज्यामध्ये अंतर्गत किमतीचं नियमन केलेलं आहे. आता यामध्ये होतं काय की वेगवेगळे स्पर्धक हे पुढे येऊन त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे फेअर आणि अनफेअर कॉम्पिटिशन ज्याला म्हणता येईल या पद्धतीचे वेगवेगळ्या युद्ध तुम्ही नक्की बघितलं असेल वर्तमानपत्रात या पद्धतीची युद्ध असतात किंवा शीतपेयांच्या जाहिरातींमध्ये तुम्ही ही युद्ध ही नक्की बघितलेली असेल. नावच घ्यायची झाली तर इथे पेप्सी आणि कोका-कोलाचं घेता येईल की एकाने किंमत कमी केली की दुसरा नक्की करतो की एकाने जास्त केली तर निश्चितच त्याच्याबद्दलचा जास्त जाहिरात ही करता येते. त्याच्याबद्दलचा दुसरा भाग जो आहे तो आहे एकमेकांच्या
वस्तूंना किंवा जुन्या वस्तूंना जास्त भाव मिळत नसेल तर काय पद्धतीने पुनर्विक्री किंमत करावी याच्यासाठीही आपल्याला कायद्याची मदत मिळते। त्याच पद्धतीने जर प्राइस डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव हा प्रचंड असेल, जसं आपण बोललो की विमानतळावर गेल्यावर जर आपल्याला समजत असेल की शेजारच्या आपल्या सहप्रवाशांनी आपल्यापेक्षा फक्त 1/3 एवढंच भाडं दिले, मात्र त्याने ते 3 महिने आधी दिले, आता ह्याच्याबद्दल डिस्क्रिमिनेशन आहे की नाही हे आपल्याला लक्षात घेणं याच्यासाठी सुद्धा निश्चितच नियम हे निश्चित केलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्याला पुढे जावं लागतं। प्रिडेटरी प्राइसिंग म्हणजे भक्षक किंमत असं म्हणता येईल याला, तर याबद्दलचे कायदेही निश्चितच आपल्याला इथे वाचता येतात। जे बार्गेन किंवा ज्या पद्धतीने निगोशिएशन चालतात, ज्या पद्धतीने किंमत कमी करण्यासाठी एक चर्चा चालते, व्यवहारात्मक चर्चा किंवा डिस्कशन करायला म्हणता येईल अशा पद्धतीची ही चर्चा चालते आणि यानुसार मग किमती तयार करणं, मग आपण भ्रामक किंमत देतोय का, खरी किंमत त्याची काय आहे, म्हणजे कित्येक वेळा असं लिहिलेलं असतं की 0 इंटरेस्ट रेट आम्ही तुमच्याकडनं घेत आहोत, तसं कधीही नसतं मित्रांनो। जेव्हा तुम्ही लक्षात घ्या की 0 इंटरेस्ट रेट नसून तो इन्क्लुसिव्ह इंटरेस्ट रेट असतो किंवा इन्क्लुसिव्ह प्राइसिंग त्याचं किंवा किंमत ही आपल्याकडनं घेतली जात असते। म्हणूनच डिसेप्टिव्ह किंवा भ्रामक किंमतीच्या जाहिरातींमध्ये तर आपण फसत नाही आहोत ना, याच्याबद्दलचे हे कायदे आपल्याला निश्चितच जास्त ज्ञान देतात। आता जर तुम्ही इथे बघितलं तर ग्राहक संरक्षण कायदा आहे, अंतर्गत नियमांविषयीचा कायदा आहे, वेगवेगळ्या म्हणजे अंतर्गत किमतीच्या नियमांविषयीचा कायदा आहे, जास्त किंमत अतिशय जास्त एखाद्या गोष्टीची आता ह्यामध्ये कसं होतं की काही वेळा अतिशय इमर्जन्सीच्या किंवा फार मोठ्या आपत्ती काळामध्ये वस्तूंचं साठवण करून मग किंवा साठवण करून मग ते जास्त किमतीने विकण्याचे प्रकार हे काही विचित्र म्हणता येईल किंवा काही दुकानदार जे नफाखोरी करतात ते करत असतात आणि त्यासाठी किंवा ते होऊ न देण्यासाठी सरकारने निश्चितच ही काळजी घेतलेली असते की अनेकदा आपल्याला अशा पद्धतीचं एकदम किंमत वर गेलेली ही बघायला मिळते। आणि जसं फार महत्वाचे आणि आयुष्यात रोजच लागणाऱ्या काही गोष्टी असतात, अगदी काही कांद्यासारखी उत्पादनं असतात किंवा कांदा आहे, दूध आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या जास्त किमतीमुळे सामान्य माणसाच्या आयुष्यावर पडणारा परिणाम, आयुष्यावर होणारा परिणाम हा लक्षात घेऊन सरकारने याविषयीचे कायदे आणि नियम हे कडक केलेले असतात। जर तुम्ही आणखी बघितलं तर इथे किंमत निर्धारणाचे जे कायदे आहेत त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा 1955चा हा एक फार मोठा कायदा आहे की साठवण किती करता येईल, काय पद्धतीने आपल्याला ग्राहकांपर्यंत त्याची उपलब्धता करून देता येईल याबद्दलचा हा कायदा आहे। जर तुम्ही बघितलं तर औषध म्हणजे औषधांच्या किमती जर तुम्ही बघितलं असेल तर जेनेरिक औषधं जी असतात ती सगळ्यांना लागतात, खूप जास्त किमती त्याच्या न ठेवता ड्रग कंट्रोलनी याच्या किमती ह्या कमी करण्यात यशस्वी त्यांनी स्थान मिळवलेलं आहे। आणि जर 2023 पासून तुम्ही बघत आला असाल तर डायबिटीस सारख्या मोठ्या रोगांची औषधे सुद्धा अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात सरकार हे यशस्वी ठरलेलं आहे। आता तुम्ही आणखीन बघितलं तर उद्योग विकास आणि नियमन अधिनियम 1951चा किंवा निश्चितच पॅकेज कमॉडिटीजचा जो ऍक्ट आहे 2011चा तो इथे आपल्याला अभ्यासाला मिळतो। अर्थातच या सगळ्या अभ्यासाचा खूप खोलवर जाऊन विचार करणं हा महत्वाचा आहे। इथे आपण फक्त त्याची एक रूपरेखा मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे असं म्हणता येईल, कारण प्रत्येक कायदा, प्रत्येक त्याचा भाग किंवा त्याची प्रत्येक डिटेल ज्याला म्हणतात खोलवर जाऊन आपल्याला इथे अभ्यासता येणार नाही वेळेअभावी। तरीही मी तुम्हाला असं म्हणेन की यांचा थोडासा एक पॅराग्राफ मध्ये तरी त्याचा नोट्स या तुमच्या तयार ठेवा, कारण याबद्दलचा फार मोठा प्रश्न हा तुमच्या परीक्षेत हा नक्की येऊ शकतो। निश्चितच आपल्याच नव्हे तर वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या किंवा मार्केटिंगच्या विपणनाच्या परीक्षांमध्ये प्राइसिंग किंवा किंमत हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। परत मी एकदा तुम्हाला आठवण करून देते की हा एकच भाग आपल्याला जास्त किंमत नफा उत्पन्न करून देऊ शकतो आणि आपल्या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यास मदत करू शकतो। याबरोबरच आजचा हा भाग मी इथेच संपवते। 1 तास न कंटाळता ऐकून घेतल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. परत भेटू पुढच्या शुक्रवारी. नमस्कार.